एक ब्रेकिंग न्यूज इथे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे। वीकेंडमुळे एक्सप्रेसवेवर वाहनांची संख्या वाढली। पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे। खंडाळा इथे बायपास करत दोन्ही मार्गावरून पुण्याकडे जात सोडण्याचं ठरवण्यात आलं होतं। मात्र असा निर्णय झालेला असताना टँकर अपघातानंतर पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सलगच चौथा दिवस आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अशा पद्धतीनं वाहतूक कोंडी होती आणि त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो। चार दिवसांपूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटला होता आणि त्यानंतर वायू गळती सुरू होती। ही गळती थांबवण्यात अनेक तासांनंतर यश आलं आणि टँकर हटवण्यातही तब्बल 32 ते 40 तास लागले। या सगळ्यात प्रचंड वाहतूक कोंडी पुण्याहून मुंबईच्या दिशेने झाली होती। या सगळ्यामध्ये गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांना मानसिक आणि शारीरिक त्रासालाही सामोरं जावं लागलं होतं। या सगळ्यावर विरोधकांकडूनही कडक पावलं उचलण्याची मागणीही करण्यात आली होती।